सेंटर टेबल इकडे सारखं उतर तू. हां, मला कपड्यांचं स्टँड ठेवू दे तिथे. आणि तो फॅन फास्ट कर. हे जाड्या जटक गोंट्यासारखे अशा जीनच्या पॅन्टा धुवायला टाकतात तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात. वाळणार आहेत का ते? सगळा कुबट वास येतो घरामध्ये त्या कपड्यांचा. ही छत्री घेऊन जा तू माझी. काय लेडीज छत्री जेंट्स छत्री करतोय? तुम्हा पोरांच्या डोक्यात पण भलतंच काही भरलेलं राहतं. पप्पूचे पप्पा, तुम्ही ना छत्रीचा अलार्म लावून ठेवा तर. नेहमी ऑफिसात विसरून येतात तुम्ही छत्री. संध्याकाळच्या रोज खिडक्या लावून घ्यायच्या. पावसाळ्याचे किडे किरकोडे येतात घरामध्ये. ते मिठाच्या बरणीचं झाकण घट्ट लाव. मिठाच्या आणि साखरेच्या बरणीचे झाकणं घट्ट लावायचे एकदम. पावसाळ्यात सगळं पाणी पाणी होते फळांवर, पण तो सुती कपडा झाकतर. पावसाळ्याच्या माशा फिरतात सगळ्या. ते कोणतं धूप मिळतं होते ते घेऊन या ना. म्हणजे काढायला आणि चहा ठेवायला सांगितलं का पप्पांनी? आता पप्पांमधले पावसाळी कवी जागृत झाले असतील. फेसबुकवर टाकत असतील कविता आणि मग फोटो टाकण्यासाठी असेल. मग ते काय गारवाचे गाणे पण लावलेले आहेत. एक पाऊस पडला नाही पडला तितक्यात सुरू होतं यांचं. इगतपुरीला ट्रिप काढू का लोणावळ्याला ट्रिप काढू का कोणत्या घाटावर जाऊ? कशाला डॉक्टर मामाला बोलू? डॉक्टर मामाचा तर सीझन आहे आता. तो बिझी आहे, तो नाही येणार. पावसाळ्यात फ्रीजचं किती तापमान ठेवायचं ते करून द्या ना. आता पावसाळी वातावरणाच्या अशाच तब्येती बिघडतील. काढा करून देते मी, तो पिऊन घे. लगेच काय एवढीशी शिंका आली की डॉक्टरकडे जायचं? पाऊस जास्त पडला की ऑफिसला वर्क फ्रॉम होम देऊन देतात, पोरांना शाळेला सुट्टी देऊन देतात. पण आई लोकांचं काय? त्यांचं तर काम वाढतं उलट. अजून तुम्ही मस्त फरमान सोडतात. ह्या भज्या काढ आणि त्या भज्या काढ आणि असं कर आणि तसं कर. घरी येत सगळे तर. आमच्या सुट्टीचं काय? हे पावसाळ्याचं दार फुगून गेलंय, लागतच नाही. बापरे, विजा काय कडारताय? ती लोखंडाची मुसळ घेऊन ये रे, इथे आपण ठेवूया. इतक्या विजा कडारताय. व्हॉट्सॲपला काय आलंय? बाहेर पावसामध्ये मोबाईल वापरला की वीज पडू शकते म्हणे तुमच्यावर. पावसामध्ये बाहेर मोबाईल काढायचा नाही बरं. या विकतच्या पायपुसण्या नुसत्या फुसक्या आहे, पाणी पण शोषून घेत नाही नीट. त्याच्यापेक्षा माझ्या साडीच्या विणलेल्या पायपुसण्या भारी आहेत. की गाऱ्याचे पाय न का आणत जाऊ तुम्ही? तुम्हाला बाहेरच बादली आणून देते तर मी पाय धुवून मग घरात येत. खिचडी का केली म्हणजे काय? त्या भज्यावर भजे तुमचे चालू असतात. पावसाळ्याचं थोडंसं हलकं फुलकं खावं माणसाने, म्हणून खिचडी केली मी. पापड पण भाज. ते पापड डायरेक्ट गॅसवरून तुमच्या तोंडावर टाकावे लागतील तर तो पापड लागेल. 2 मिनिटात पापडाची पोळी होते. इतके शेंगदाणे खोबरं घेऊन आले तुम्ही. पावसाळ्याचे खौट होतात ते. लागता आणावं ना. त्या देशमुखींताईकडून झेंडूचं बी घेऊन येतं. मस्त पाऊस पडलाय, उगून जातील रोप. काय म्हणता अक्का, तुमच्याकडे पाऊस नाही अजून? आमच्याकडे तर चांगला दनादन चालू आहे. मग पावसा जा रे बाबा, जिथे गरज आहे तिथे पण जा रे. सांगितलं मी पावसाला जा.